भाजप राज्यामध्ये 200 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकेल। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला बिहारसारखं यश मिळेल। कोल्हापुरात प्रचार रॅली दरम्यान चंद्रकांत पाटलांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। तिजोरी ज्या खोलीत आहे त्या खोलीचे मालक आमचे आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांचा अजित पवारांना टोला। तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, मी निधी देतो, या वक्तव्यावरून पडळकरांची अजित पवारांवर टीका। काल चंद्रकांत दादा माझ्या जिल्ह्यामध्ये आम्ही सोबत होतो। ते काही लोक म्हणतात की आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत आणि लोकांना ते म्हणतात तुम्ही आम्हाला मतदान करा, पण दादा बोलताना असे पुढे बोलले तिजोरीचा मालकच आमच्याकडे आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्याकडे आहेत, त्यामुळे कुणी काही असं स्टेटमेंट केलं तर मुख्यमंत्री महोदय सर्वांना समतोल न्याय देतील। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शहाजहां अन्सारींवर समर्थकांनं नोटा उधळल्या। प्रचारात भाषणादरम्यान मंचावर समर्थकांनं नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्री पहिल्यांदाच प्रत्येक नगर परिषदेत जाऊन सभा घेत आहेत। तिथे आमचा विजय निश्चित ठरतोय। भाजपच्या सर्वेनुसार त्यांचा पराभव होण्याच्या मार्गावर आहे, वडेट्टीवारांची टीका। अंबरनाथमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजपात बॅनर वॉर, दोन्ही पक्षांची एकमेकांसमोर बॅनरबाजी। अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर परिसरामध्ये झळकले हे बॅनर्स। कुणी पैसे दिले घ्यायचे आणि बटन मात्र धनुष्यबाणाचंच दाबायचं। समोरचे लोक त्यांच्या बापाच्या तिजोरीतनं पैसे देत नाहीयेत। अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य। काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समभावाची तर भाजपची विचारधारा सर्वधर्म भेदभावाची। अमित देशमुखांची टीका। तर मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जायची, मात्र आता ती सैतानाची भूमी म्हणून ओळखली जाते, असंही वक्तव्य। कोल्हापूरच्या कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या मदतीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते एकवटले। मंडलिकांच्या मदतीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर धावले। हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगे यांच्या युतीमुळे शिवसेना आता आक्रमक। आमच्या पॅनलमधील उमेदवारांना कोणी बघून घेईल असं म्हणत असेल तर आम्हालाही बघता येतं, पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा। मेढा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, जिल्हाप्रमुख अंकुश कदम विरुद्ध भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला, तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू। साधूंच्या नावाखाली सरकारचा संधीसाधूपणा, झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालणार। उगाच संघर्ष वाढवू नका, नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा इशारा। आमचे सगळे प्रकल्प पर्यावरणपूरक असतात, पर्यावरणाचा समतोल राखणं ही शासनाची भूमिका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। पर्यावरणपूरकच आम्ही सगळे प्रकल्प करत असतो आणि ते अनेक प्रकल्पांमधून आपण पाहिलेलं आहे। मी त्याची माहिती घेतो आणि त्या माहितीनंतर मी तपोवनाची जागा शेकडो वर्षांपासून साधूग्रामसाठी आरक्षित आहे। फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15,000 खड्डे खणतोय। मंत्री गिरीश महाजनांचं या प्रकरणावर वक्तव्य। महाजनांसोबत दुश्मनी झाली तरी हरकत नाही, पण तपोवनातील झाडं तोडू देणार नाही। साधू संतांसाठी झाडं तुटता कामा नयेत, अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। तर साधूग्राम उभारण्याकरिता झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध। गिरीश महाजन, तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी आहे आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही। साधूग्रामसाठी झाडं तुटता कामा नाही। साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो, हेच मला सांगायचं। सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलावं, त्यांनी साधू संतांवर टीका करू नये। महंत सुधीरदास यांची सयाजी शिंदेंवर टीका। सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी। व्यक्तिगत संत महात्मे, कुंभमेळा याच्यावरती टीका करू नये। भ्रष्टाचार हीच भक्ती आणि सत्ता हीच श्रद्धा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तपोवनाचं महत्व काय कळणार? वृक्षतोडीवरून रोहित पवारांचा ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा। नाशिकच्या कुंभमेळ्याचं टेंडर निघण्याआधी पालकमंत्री नेमला जाईल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी महायुती सरकारला लगावलाय। शिवाय तपोवनाची वृक्षतोड थांबवली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले। कुंभमेळ्यात प्रचंड पैसे खर्च होणार, तर त्यात कोणाचा पालकमंत्री असला पाहिजे याच्यात भांडणं कदाचित असण्याची शक्यता आहे, वाद असण्याची शक्यता आहे। टेंडर देण्याच्या आधी पालकमंत्री नेमू आम्ही। सरकारनं वृक्ष तोडण्याचं हे महापाप मुळीच करू नये। कुंभमेळा झाल्यानंतर त्या जागेमध्ये 10 वर्षात अतिक्रमण होऊ नये, कचरा होऊ नये म्हणून सरकारनं काही सकारात्मक चांगलं कार्य केलं असेल तर त्याचं स्वागतच, मात्र वेगळं काही केलं तर त्याचा विरोध असेल। महंत अनिकेत शास्त्रींची प्रतिक्रिया।
नाशिक तपोवनातील झाडांवर जादू टोण्याचा प्रकार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा. अरेबियन भाषेमध्ये चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा हा अनिसचा दावा. वृक्षतोडी विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्पष्ट. बीडच्या माजल गावात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी. उसाला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार. ताफा अडवल्यामुळे पोलिसांनी एकाला तात्काळ ताब्यात घेतलं. सिल्लोडमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा. शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचाही भाजपचा आरोप. 2 गट आमने सामने येताच पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न. सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा भाजपचा आरोप. पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज. विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यामुळे नाराजी. चन्नीथल्लांनी ठाकरेंना मुंबईमध्ये चर्चा करू असं कळवलं होतं, सूत्रांची माहिती. महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकरांनी घेतली सभा. भर सभेत फडणवीसांचा दरेकरांना फोन, तर युतीच्या उमेदवाराला निवडून द्या. फडणवीसांच्या फोनवरून उमेदवारांना शुभेच्छा. केडीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग सुरू असताना आता भाजपला मोठा धक्का. भाजपचे माजी नगरसेवक श्रीधर चौधरी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा भाजपला रामराम, तर पक्षावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याची माहिती. निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता. सूत्रांची माहिती. नागपूर आणि चंद्रपूर पालिकांमध्ये आरक्षण मर्यादा 50% वर. न्यायालयानं आडकाठी न टाकल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे महापालिकेसाठी स्वबळाची तयारी सुरू. सोमवारपासूनच इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार. राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी ही जाहीर होणार. महाडची नगरपालिका ओरबाडली जाणार. विकास गोगावलेंची तटकरेंवर टीका. अख्खा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगरपालिका सुद्धा ओरबाडली जाणार. शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावलेंची तटकरेंवर जोरदार टीका. अमित देशमुख यांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. अमित देशमुख यांच्या मालकीच्या सायखेडा इथल्या 21 शुगर कारखान्याकडून ऊसाची उचल देण्याची मागणी. अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं.